जिंतूर विधानसभेचे माजी आमदार विजय भांबळे यांनी सोडली शरद पवारांची साथ। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये केला पक्ष प्रवेश। भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीमध्ये वाढ। संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप, तर या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांना लिहिलं पत्र। जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची पत्राद्वारे केली मागणी। रेल्वे स्थानकाचं नाव महाराजा अग्रसेन रेल्वे स्थानक करण्याची मागणी। पंढरीच्या वारीसाठी यवतमाळमधून सुटणार बसेस। यवतमाळच्या 9 आगारांमधून सुटणार 250 बसेस। वयोवृद्धांसाठी मोफत तर महिलांसाठी 50% तिकीट असेल। 5 जुलैला ठाकरेंचा विजय मेळावा। उद्धव ठाकरेंनी 3 जणांवर सोपवली विजयी मेळाव्याची जबाबदारी। अनिल परब, वरुण सरदेसाई आणि संजय राऊतांवर जबाबदारी। कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढला। पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर। पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 7 इंचांवर, तर 34 बंधारे अद्यापही पाण्याखालीच। सिल्लोडमध्ये हिरव्या मिरचीच्या दरामध्ये घसरण। मिरचीचे भाव 12,000वरून थेट 4,000 रुपये क्विंटलपर्यंत घसरले। सिल्लोड तालुक्यात रोज 500 टन मिरचीची आवक। शेतकरी संकटात। कोल्हापूरमध्ये शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड। संतप्त जमावानं शिक्षकाला दिला चोप। नराधम शिक्षकाला दिलं पोलिसांच्या स्वाधीन। नालासोपाऱ्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या। जयप्रकाश चौहान यांची गळफास घेत आत्महत्या। पोलिसांच्या जाचाला कंटाळत आत्महत्या केल्याचा आरोप। पुण्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू, तर 3 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।